माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे जावं। या शिष्टमंडळामध्ये अरुण गायकवाड आणि प्राध्यापक कुणाल वाघ हे 5 लोक शिष्टमंडळात कलेक्टर यांना निवेदन देण्यासाठी जातील। कृपया यांनी तात्काळ कलेक्टर निवेदन द्यायला जावं। कोटी निळ्या फुलांचा फुलहार भीम होता, कोटी निळ्या फुलांचा फुलहार होता, पाण्यालाही आग लावतील इतके तेजस्वी विचार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तुम्हा आम्हा सर्वांची लेख आंबेडकर नाना पगारे यांना मी विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी विद्यार्थी शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध शाहू महाराज आणि ज्यांनी संपूर्ण बहुजन समाजाला न्यायाचा आणि आत्मसन्मानाचा पूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब मातोश्री सावित्रीबाई फुले। आज आपण जो अवघड वर्गीकरण रद्द करण्यासाठी महामोर्चा काढलेला आहे, काय आपल्या भावना असतात? माझे नाव राजलक्ष्मी अर्जुन पगारे। मी एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीवरती 2 मिनिटाचं स्पीच देणार आहे, ते आहे उपवर्गीकरण। तर आज उपवर्गीकरणाच्या नावाखाली SC समाजातील फूट पाडण्याचा डाव आखला जात आहे। पण तुम्ही सगळ्यांनी कान उघडे करून ऐका, जेव्हा समाजातील एका घटकावर अन्याय होतो तो केवळ एका पुरता मर्यादित नसतो, तर तो या संपूर्ण SC समाजावर झालेला अन्याय असतो। तर हा लढा एकत्र द्यायचा आणि हे हक्क मध्ये तुकड्यांमध्ये वाटायचे हे आम्हाला अजिबात मान्य नाही आहे। हा काय असा घाट टाकलेला आहे त्या सरकारने की आपल्याच लोकांमध्ये भेदभाव करायचा आहे आणि आपल्या आरक्षणाविरुद्ध तुकडे करायचे आहेत। मातंग आणि आपला महार समाज एकच आहे, भाऊ बंधू आहेत आपण। तर हा चुकीचा आपण आपल्या लोकांमध्ये भेदभाव निर्माण करू नये, त्या मनुवादांचा ऐकू नका, त्या जातीवादांचा ऐकू नका। आपण एक आहोत, आपण एक राहू आणि आपण सर्वांनी त्या निळ्या निशाण्याखाली एक व्हावं। जय भीम, जय संविधान। पुढची भूमिका आपली काय राहणार आहे? आज तर आम्ही केलेला आहे हा महामोर्चा। प्रत्येक शहरामध्ये हा महामोर्चा काढण्यात आलेला आहे उपवर्गीकरणाबद्दल आणि हा आमचा एक मेन मुद्दा हाच आहे की आत्ताच हे रिझर्वेशन हे जे पण काय चालू आहे उपवर्गीकरणाबद्दल हे आत्ताच रद्द झाले पाहिजे, नाहीतर पुढचा हा महामोर्चा थेट दिल्लीच्या संसद भवनापर्यंत राहील। हे भीमसैनिक ऐकणारे नाही आहेत, कारण की खूप विचित्र प्रमाणे आपल्याच लोकांमध्ये भाऊभाऊंमध्ये हे आपल्या अशा पद्धतीने भेदभाव करत आहे, लढवत आहेत, हे आम्हाला अजिबात मान्य नाही। आत्ताच सरकारने कान उघडे करून ऐका, हा आत्ताच उपवर्गीकरणाचा घाट बंद करा, नाहीतर संसद भवनापर्यंत आम्ही पोहोचू आणि भीमसैनिक भीमकन्या कोणीच ऐकणार नाही। जय भीम, जय संविधान।